आपण पाहतो काही लोक खूप चांगले वागत असतात, पण त्यांच्या बाबतीत सर्व वाईटच होत असतं. मग लोक अशांना काय म्हणतात की मागील जन्माचं त्यांचं पाप असेल म्हणून त्यांना असं त्रास होत असेल. आणि एखादी व्यक्ती वाईट वागत असते, तिची मात्र भरभराट होत असते. त्यावेळी लोक काय म्हणतात, तेच लोक की मागील जन्माची काहीतरी त्याची पुण्य असेल म्हणून असं होत असेल. तर काही लोक चांगले वागतात आणि काही दिवसानं त्यांचं चांगलं घडायला लागतं. तर लोक काय म्हणतात, चांगल्याचं चांगलंच होतं. तेच लोक ज्यावेळी एखादी व्यक्ती वाईट वागत असतं आणि त्याचं वाईटच होतं, त्यावेळी काय म्हणतात, आता पूर्वीसारखं नाही, मागल्या जन्मातलं ह्या जन्मात फेडायचं, तर ह्या जन्मात करायचं आणि ह्या जन्मात फेडायचं. बघा, प्रत्येक वेळी लोक कसे आपापल्या ह्याच्याप्रमाणे अर्थ लावत असतात प्रत्येक गोष्टीला. कसे वेगवेगळ्या म्हणजे आपल्या सोयीनुसार अर्थ लावत असतात. तर मला काय म्हणायचं आहे, आता परमेश्वर असं करतो किंवा काय नाही आपल्याला काय माहीत नाही आहे. पण समजा आपण एक अशी कल्पना केली की खरंच असं काही घडत असेल, ह्यातलं कुठलं तरी एखादी गोष्ट घडत असेल, तर मला काय वाटतं की असं असावं की समजा एखादा एक 32 वर्षाचा व्यक्ती आहे आणि तो कुणाला तरी त्रास देतोय, त्यांच्यावर अन्याय करतोय, अत्याचार करतोय, त्यांचा छळ करतोय एखाद्या व्यक्तीचा. तर 1 वर्षानंतर त्याच 32 वर्षाच्या व्यक्तीला ज्यावेळी तो 33 वर्षाचा होईल त्यावेळी त्याला तेच त्रास, तोच अन्याय, तोच छळ त्याच्यावर झाला. 1 वर्षातच, जास्त वेळाने. तर काय होईल की त्याला रिअलाइज होईल, अरे बापरे किती भयंकर आहे, मी गेल्या वर्षी त्याला एवढा त्रास दिला, आता मला तेच मला भोगायची पाळी आली. आणि त्यामुळं काय होईल, तो सुधारेल आणि तो म्हणेल नको बाबा असं करायला नको, आपल्याला ते सगळं फेडायला लागते कर्म केले. आणि त्यामुळे त्याचा चांगली गोष्ट. समजा तो 2 वर्ष परत चांगल्या पद्धतीनं वागला आणि परत तो आपल्या पूर्वपदावर चांगले आला. 36व्या वर्षी त्याला असं परत वाटायला लागलं की नाही आणि आपण जरा कुणाला तरी त्रास देऊ, तर परत 37व्या वर्षी त्याला तेच परत आलं पाहिजे त्याच्याकडं. मग आणि परत त्याला कळेल की नाही हे आपल्याला काय योग्य नाही, आपल्याला जर वाईट वागलो तर आपल्याला त्याचा वाईट फळ लगेच मिळतं, तसं वागायला नको. आणि ह्यामुळं तो नाद कायमचा सोडून वाईट वागण्याचा. आणि जी लोक चांगली वागत असतात, इतरांशी चांगली वागतात, भले ते इतरांचं काही खूप हे करू नयेत, पण कुणाला त्रास तरी देत नाहीत, कुणावर अन्याय करत नाहीत, अत्याचार करत नाही, आपलं आयुष्य जगत असतात, पुढं बघून चांगल्या पद्धतीने वागत असतात, तर त्यांचं चांगलंच व्हावं. त्यामुळे त्यांचा काय यात संबंध नाही. त्यांनी चांगले वागतात त्यांचं चांगलंच होत जाईल. पण जी वाईट वागतात त्यांच्या बाबतीत अशा पद्धतीनं झालं तर त्याचा फायदा काय होईल की लोक चांगल्या पद्धतीनं वागायला शिकतील, जास्तीत जास्त लोक. आणि सगळीकडं लोक चांगले वागायला लागले की आनंददायी वातावरण येईल, कोण कुणावर अत्याचार करणार नाही, अन्याय करणार नाही, प्रत्येकजण सुखात राहील, इतरांनाही सुख लावल. आणि ह्या पद्धतीनं म्हणजे जर असं काही ज्या 4 गोष्टी मी पहिला सांगितल्या तशा घडत असतील तर आपण अशी कल्पना करणं योग्य आहे की असं घडावं ज्यामुळं त्या गोष्टींचा मागल्या जन्मीचा आत्ता आणि आत्ताच्या जन्मीचा पुढच्या जन्मी ह्याला काय हे नाही आहे, म्हणजे फायदा नाही आहे. कारण मागल्या जन्मी त्या व्यक्तीनं काय केले ते आत्ता त्याला काय माहितीच नसतं की आपण काय केले, बरोबर आहे. चांगलं केलं असला तरी आत्ता त्याला फायदा मिळाला आणि तो आत्ता वाईट वागत असला तर ते पण हे होत नाही त्याला. आणि वाईट केला असेल मागल्या जन्मी म्हणून आत्ता त्याला त्रास होत असेल, आत्ता तो चांगला बघून, तर ते पण मनाला थोडं हे वाटतं. त्यामुळे काय आहे की आत्ता तुम्ही जे कराल तेच तुम्ही हे केलं, जसं तुम्ही आत्ता कर्म कराल तसंच तुम्हाला त्याचं फळ मिळालं लागलं की तुम्हाला त्याचं चांगलं करावं असं कर्म वाटेल आणि जेणेकरून चांगल्या पद्धतीचा एक समाज सगळा निर्माण होईल, असं मला एक म्हणजे ही कल्पना मी मांडलेली आहे. थँक्यू.